नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा मी आज कामावर आलेली आहे आणि आज कामावर मी बनवणार आहे झटपट होणारी पावभाजी। खूपच टेस्टी होते। अशा प्रकारे पावभाजी तुम्ही केली तर जर घरी कधी बेत असेल, पावभाजी खायची इच्छा झाली असेल, मुलांना खायची असेल तर बाहेरची महागडी पावभाजी खाण्यापेक्षा ही घरी होणारी झटपट आणि इझी आणि टेस्टी रेसिपी पावभाजीची आज मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर यासाठी काय काय साहित्य मी वापरले ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओत दाखवणार आहे। मी आधी सगळ्या व्हेजिटेबल अशा प्रकारे कट करून घेतल्या, बटाट्याची पण सालं काढून घेतली, ते पण मी कट करून घेणार आहे। गाजर घेतलेले आहेत, शिमला मिरची घेतलेली आहे, फ्लॉवर घेतलेले आहेत। तर आपण कुठल्या कुठल्या भाज्या घेतल्या ते सगळं तुम्हाला मी व्हिडिओतनं दाखवणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे पावभाजी बनवता का मला कमेंट करून सांगा। तर ही पावभाजीची रेसिपी बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये मटार पण टाकतात, पण मॅडम म्हटल्या त्यांना मटार आवडत नाही, त्यामुळे वटाणा म्हणजे हिरवा वटाणा मटार मी ह्याच्यात नाही टाकलेला। आणि खरंच ही पावभाजी एवढी झटपट झाली आणि एवढी टेस्टी झाली, सरांना खूपच आवडली। तर ही पावभाजीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर पावभाजीची रेसिपी बघण्याआधी आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा। तर बघा तुम्हाला मी साहित्य दाखवते। ह्यामध्ये मी घेतलेला आहे गाजर 1-2 हिरव्या मिरच्या, बीन्स घेतलेले आहेत कट करून, फ्लावर घेतली आहे, बटाटा घेतला आहे, कॅप्सिकम घेतली आहे, टोमॅटो घेतलेले आहेत। तर ह्या व्हेजिटेबल्स ज्या आपल्या घरात आहेत त्या घेऊ शकता। हा बीटरूटचा थोडासा तुकडा मी घेतलेला आहे, त्याचं पण मी साल काढणार आहे आणि कट करून घेणार आहे ह्या अशा प्रकारे। तर बीटरूट एवढंच होतं, एवढं बीटरूटमुळे काय होतं ना, छान रंग येतो पावभाजीला आणि बीट मुलाच्या पोटात तर गेलंच पाहिजे। तर त्यासाठीच मी ह्या कामावर बीटरूटची रोटी, बीटरूट मल्टीग्रेन आट्याची रोटी, राजगिरा बीटरूटची रोटी असं बनवत असते। जर तुमची मुलं बीटरूट म्हणा, दुधी भोपळा म्हणा या वस्तू खात नसतील तर तुम्ही या वस्तू किसून पिठामध्ये टाकून त्याच्या चपात्या, पराठे मुलांना बनवून देऊ शकता। तर मी एक कुकर घेतलाय, या सर्व कट केलेल्या व्हेजिटेबल मी ह्यामध्ये टाकते। तर व्हेजिटेबल कट करण्याआधीच मी स्वच्छ धुतलेल्या होत्या 2-3 पाण्याने आणि त्यानंतर मी ह्या व्हेजिटेबल कट केल्या होत्या। आता ह्यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण भाज्यांना पण पाणी सुटतं, त्यामुळे अर्धा ग्लासच पाणी टाकलं। आणि आता हा कुकर मी गॅसवर ठेवते। फक्त आपल्याला 2च शिट्ट्या करायच्या आहेत, जास्त मगजमारी करायची नाहीये। तर कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत हा एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। तर एकदम झटपट होते ही पावभाजीची रेसिपी आणि खूपच टेस्टी लागते। तर अशा प्रकारे मी हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, जो की आपण फोडणीला टाकणार आहोत। तर फोडणीला मसाल्यामध्ये आपण फक्त पावभाजी मसाला, एव्हरेस्ट तिखा लाल मसाला टाकणार आहोत, थोडीशी हळद टाकणार आहोत। तर पुढे तुम्हाला ते रेसिपीमध्ये दिसणारच आहे, या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवणारच आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, व्यवस्थित त्याच्या जाड काड्या काढून टाकल्यात आणि कवळ्या काड्या घेतलेल्या आहेत। तर खूप सारी कोथिंबीर घ्यायची, कोथिंबीरमुळे पावभाजीला आणखीन छान टेस्ट येते। पण कोथिंबीर निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक भाज्या मी स्वच्छ धुवून घेते, कोथिंबीर असो, कढीपत्ता असो, कारण या भाज्या कुठे कुठे कशा पडलेल्या असतात, चिखलात असतात, तर घाणीत असतात। तर त्यामुळे ह्या भाज्या स्वच्छ धुवून मगच चिरायच्यात आणि मग कुकरमध्ये आपल्याला 2 शिट्ट्या करायच्यात। तर कांदा आणि कोथिंबीर कापून झाली आहे, इथं कुकरच्या 2 शिट्ट्या पण झाल्या। कुकर थंड झाल्याच्या नंतर मी हा कुकर उघडलेला आहे। तर मला स्मॅशरनी जर मी असं स्मॅश करायला गेली असती तर कुकरमधली गरम वाफ लागली असती, म्हणून मी अशी रवी घेतलेली आहे आणि रवीनेच त्या सगळ्या भाज्या स्मॅश करायला सुरुवात केलेली आहे। तर आता सरांनी मला आधीच सांगितलेलं, दीदी पावभाजी में वेजिटेबल्स पूरा स्मैश मत करना, थोड़ा जाड़ा रखना, तो मुझे वैसा ही पसंद है। तर ज्या कामावर जिथे जिथे मी जेवण बनवते तिथे तिथे त्यांना जसं आवडतं, त्यांची जशी टेस्ट आहे त्या हिशोबाने मी स्वयंपाक बनवते। तर अशा प्रकारे एवढंच मी स्मॅश केलं होतं, पूर्ण स्मॅश केलं नव्हतं। स्मॅश झाल्याच्या नंतर कढईत मी तेल तापायला ठेवलं। बघू शकता तुम्ही 2च चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर तो जो मी बारीक कांदा चिरलेला आहे तो कांदा मी यामध्ये टाकते तेलामध्ये आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, फ्राय करायचा आहे। कांदा मस्त फ्राय झाल्याच्या नंतर, कांदा खमंग फ्राय झाल्याच्या नंतर, थोडासा ब्राऊन झाल्याच्या नंतर थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण पेस्ट ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच टाका, पण मी टाकते कारण त्यामुळे पण पावभाजीला खूप छान टेस्ट येते। तर आलं
लसूणची पेस्ट 1 चमचा टाकली आणि व्यवस्थित तो कांद्यासोबतच कढईमध्ये व्यवस्थित परतून घेतलेली आहे। तर कांदा लसूण पेस्ट आणि कांदा परतून झाल्याच्या नंतर मी यामध्ये तिखा लाल एव्हरेस्ट तिखा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तुम्ही घरामध्ये कुठलीही लाल मिरची पावडर असेल ती तुम्ही टाकू शकतात, तुमच्या घरात जी असेल ती। त्यानंतर मी हा पावभाजी मसाला घेतलेला आहे। तर आपल्या क्वांटिटीनुसार तुम्ही हा मसाला टाका। तर मी 1.5 चमचा पावभाजी मसाला टाकला आणि हे व्यवस्थित परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। परतल्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि थोडीशीच हळद टाकायची, नाही तर पावभाजीचा रंग चेंज होतो। आणि त्यानंतर जे आपण कुकरमध्ये सगळ्या भाज्या स्मॅश केल्या होत्या त्या भाज्या ह्याच्यामध्ये ॲड केल्या, म्हणजेच कढईमध्ये टाकल्या आणि ते व्यवस्थित हलवून मिक्स केली। तर तुम्ही बघू शकता आधी मी हळद टाकायला विसरली होती, त्यामुळे मी नंतरनं वरून हळद टाकलेली आहे। शक्यतो लक्षात ठेवायचं कधीही हळद फोडणीमध्येच टाकायची, त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान रंग येतो। आणि जर अशी वरून हळद टाकली ना तर आपल्याला पाहिजे तसा रंग येत नाही। तर आता व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये मला हळद टाकणं मी विसरली होती, त्यामुळे मी नंतर वरून टाकली। त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर कुकरमधल्या ज्या भाज्या आपण ह्याच्यात टाकल्या त्या कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर ते पाणीसुद्धा मी या कढईमध्ये ॲड केलेलं आहे। तर पावभाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी घट्ट जेवढी पातळ पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता, कारण पावभाजी थंड झाल्याच्या नंतर अजून घट्ट होत जाते। त्यामुळे बनवतानाच थोडीशी कन्सिस्टन्सी पातळ असेल तर पावभाजी आपण खाईपर्यंत, म्हणजे जर अर्धा 1 तासाने खाणार असाल तर थोडीशी घट्ट होते, जर तुम्ही लगेच खाणार असाल तर ती तुम्ही घट्टच ठेवा। तर 1 लिंबू घेतलाय, त्याला मस्तपैकी अर्धाच लिंबू आपल्याला इथे लागणार आहे। तर 1 लिंबू चिरलाय, त्याच्यातला अर्धा घेतलाय आणि अर्ध्या लिंबाचा पूर्ण रस मी यामध्ये टाकलेला आहे। जर तुम्हाला लिंबू नसेल टाकायचा तर तुम्ही 1-2 टोमॅटो अजून ॲड करू शकता, त्यामुळे आंबटपणा येतो। मी फक्त 2च टोमॅटो टाकलेले आणि लिंबाचा रस तर नक्कीच टाका। असं नाही की लिंबू कोणाला आवडत नाही किंवा लिंबू कोणाला चालत नाही, लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं, तर लिंबू आपल्या शरीरात लिंबाचा रस गेलाच पाहिजे। तर पावभाजी बनते तोपर्यंत बाहेर एक टेक्निशियन दादा आलेले, त्यांच्यासाठी ही इन्स्टंट चहा बनवत आहे मी। तर बघू शकता इन्स्टंट चहा रेडी, चहाचं पाऊच मी ह्या कपात टाकलं आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स केलं आणि बाहेर जे टेक्निशियन दादा आले होते त्यांना दिलं, कारण किचनात चहा बनवायचा म्हटलं तर वेळ लागणार होता, त्यामुळे मी हा इन्स्टंट चहा बनवला। चहाचं ते पावडर व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर मी त्या दादांना चहा दिला, तोपर्यंत आपली पावभाजी ही रेडी झाली होती। बघा किती छान रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं बटर ॲड करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता बटर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। तर ही बटर पावभाजी होती त्यामुळे मी बटर टाकलेला आहे, 1 चमचा पूर्ण मी बटर टाकलाय। त्यानंतर खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली यावर टाकायची आहे। तर कशी वाटली रेसिपी जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सपोर्ट करा। बाय।